नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज. सांगली महापालिकेच्या महापौरपदी या बलाढ्य युवा नेत्याची बिनविरोध निवड, तर उपमहापौरपद राष्ट्रवादीला. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महापौरपदी युवा नेते पैलवान धीरज सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे गजानन मगदुम यांना संधी देण्यात आली. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनी सांगली महापालिकेत एकत्रित येऊन सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला. सांगली महापालिकेचे महापौरपद खुले झाल्याने कोणाला संधी देणार तसेच उपमहापौरपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सांगली शहरासह सर्व जिल्ह्याला लागली होती. आज या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याने त्यांना पूर्णविराम लागला. पाहुयात यावेळी भाजप नेते व माजी उपमहापौर शेखर इनामदार, नवनिर्वाचित महापौर पैलवान धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदुम व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे काय म्हणाले. महापालिकेमध्ये महापौर उपमहापौर निवडीसाठी अर्ज भरण्याचा प्रक्रियेचा कार्यक्रम होता. भारतीय जनता पार्टीतर्फे पैलवान धीरज सूर्यवंशी हे महापौरसाठी आणि राष्ट्रवादीतर्फे गजानन मगदुम हे उपमहापौरसाठी आम्ही अर्ज भरणं त्या ठिकाणी केला. गेल्या 8 दिवसामध्ये वरिष्ठ नेत्यांच्याकडून ज्या सूचना आल्या यामध्ये विशेषतः या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या सर्वांचे लाडके परंतु दुर्दैवी आकस्मिक दुर्घटना घडून या ठिकाणी अजितदादा पवार आणि चंद्रकांत दादा यांच्या बैठकीमध्ये घटना घडण्याच्या आधी काही बैठकीमध्ये निर्णय झाले होते. त्या निर्णयाच्या अनुसार आम्ही आज दोन्ही पक्ष एकत्र आलो, महायुती म्हणून काम करण्याचं ठरवलं. अजितदादा असतानाच काही कमिटमेंट या नेत्यांच्यामध्ये झाल्या. त्या नेत्यांच्यामध्ये आमचे चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री असतील, शहराचे अध्यक्ष या ठिकाणी पद्माकर जगदाळे राष्ट्रवादीचे असतील, सुनीलजी तटकरे असतील, मैनुद्दीन बागवान असतील, आमचे दोन्ही आमदार सुधीरदादा गाडगे, सुरेशभाऊ खाडे, इद्रिसभाई नाईकवडी हे सर्वच प्रमुख नेत्यांशी चर्चा करून आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आमच्यामध्ये वाटणी होऊन आम्ही महापौर आणि उपमहापौर हे अर्ज भरले. या आव्हानाला या गोष्टीला आमच्या पालकमंत्र्यांनी विरोधी पक्षांना पण त्या ठिकाणी आव्हान केलं. या जिल्ह्याचे खासदार विशाल दादा पाटील, या जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनासुद्धा चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी विनंती केली की विकासाच्या कामावर तुम्ही आम्हाला मदत करा. त्यांचं आव्हान स्वीकारून या सांगली मिरज कुपवाडचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांनीसुद्धा आपल्याला मदत केली आणि आज ही ऐतिहासिक बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. मला वाटतं सांगली महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही घटना घडली. त्यामुळं जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या सर्वच नेत्यांचं मी मनापासून आभार मानतो. आज भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा माझ्यासारख्या युवकावर महापौरपदाची संधी देऊन अर्ज दाखल केला होता आणि आज चंद्रकांत दादांच्या विनंतीला मान देऊन काँग्रेसच्या आपल्या सर्व नेत्यांनी विनंतीला मान्य देऊन की बिनविरोध निवडणूक केलेली आहे आणि त्यांना सर्व त्यांच्या नगरसेवकांना सुद्धा आणि भाजपच्या, राष्ट्रवादीच्या, दोन्ही राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या अशा सर्वच 78 नगरसेवकांना एकत्रित काम आम्ही करण्याचं विजन आम्ही डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत आणि इथून पुढं जो कालावधी आम्हाला मिळेल महापालिकेमध्ये त्या सर्व वेळेचा, तासाचा, सेकंदाचा पुरेपूर उपयोग सांगली मिरज कुपवाडच्या जनतेच्या विकासासाठीच आम्ही पुन्हा एकदा महापालिकेची आज महापौर उपमहापौर निवड झाली. या उपमहापौर निवडीसाठी आमचे नेते आदरणीय जगदाळे सर यांनी मला उपमहापौर पदासाठी उमेदवारी देऊन या सांगली मिरज कुपवाड शहराची सेवा करायला संधी दिली. तेच भारतीय जनता पार्टी व काँग्रेस पक्ष, शिवसेना या सर्वांनीच आमच्या विनंतीला मान देऊन व नेत्यांच्या विनंतीला मान देऊन बिनविरोध ही निवडणूक केली. प्रथमतः त्यांचा आभार व या सांगली मिरज कुपवाडच्या जनतेसाठी महापौर उपमहापौर
चांगल्या पद्धतीनं या शहरांची सेवा करू, जे जनतेचे काम असतील ते प्रश्न सोडवू. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदाची निवडणूक बिनविरोध झाली. हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. त्याचबरोबर ज्यांनी महानगरपालिकेचे दोन पक्ष एकत्र यायचं ठरलं, ज्यांनी ठरवलं, ज्यांनी चर्चा केली ते अजितदादा मात्र आमच्यामध्ये नाहीत. याचं खूप मोठं दुःख आहे. जाताना अजितदादांनीच हे ठरवलं, आम्हाला निरोप दिला आणि त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी आम्ही सगळ्यांनी इथं केलेली आहे. मला असं वाटतं की आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून संख्या आता 55 वर गेलेली आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये त्या बहुमताच्या जोरावरती विकासाच्या दृष्टिकोनातून हे शहर कसं पुढं नेता येईल त्याचा जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू. मी तर असं म्हणतो की आम्ही सगळेच जण एवढ्या मोठ्या संख्येनं आम्ही आता तिथं आहोत बहुमतामध्ये. तर गेल्या कित्येक वर्षामध्ये जे झालेलं नाही ते या 5 वर्षामध्ये आम्ही करून दाखवू, एवढं हे मी निश्चित सांगतो. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, सांगली.